कॉफी हवी आहे? कामाचं काय झालं ते सांग. कुठलं काम? नेत्रा, मी तुला काल एक काम सांगितलं होतं, हो ते काम. आठवलं? प्रिया, तू मला नोकरीवर नाही ना ठेवलंयस डेडलाईन देऊन काम करायला. जास्त तोंड चालवू नकोस, नाहीतर मलाही मावशी समोर तोंड उघडावं लागेल. तुला ना प्रिया इतकीशी सुद्धा चेष्टा सहन होत नाही. बरोबर आहे, कारण चेष्टा बरोबरच्या माणसांशी करावी. चुकले हा. ठरवूनही तुझ्या इतकं नीच नाही ग वागतायत मला. बास झाला नेत्रा, कामाचं काय झालं ते सांग. मंजिरीला फोटो दाखवलास? फोटो दाखवला असता तर आता एवढं शांत असतं का हे घर? मग काय झालं, का नाही दाखवलास अजून? तुला काल बजावलं होतं ना. प्रिया, काम जोखमीच आहे. वेळ काळ बघून करावं लागेल ना. 24 तास होत आलेत आता, कधी करणार आहेस? प्रिया, अगं मुधोळकरांची सून होणं काही सोपं काम आहे का? आजी सासू, सासू, दीर, नवरा, त्यातून प्रेग्नंट जाऊ, किती कामं असतात मला. पण तुला कसं कळणार ना, तू थोडी ना मुधोळकरांची सून आहेस. त्या सगळ्यांचा आवरता सवरताना ना उशीरच झाला जातो. जितका उशीर तू करशील ना, तितकंच तुला महागात पडेल, एवढं लक्षात ठेव. प्रिया, काल मी गेले होते काम करायला, पण गौरांगला माझ्यावरती संशय आला, आणि त्याला संशय आला तर तो ही बातमी घरभर करेल. त्यामुळे जरा धीर धर. तोपर्यंत हॅव अ कप ऑफ कॉफी. बाय. मधुरा प्लीज, हे बघ, तोच प्रश्न सारखा सारखा विचारू नकोस मला. हो दी, कारण ते माझ्यासाठी महत्वाचंच आहे. हे बघ, मी खूप सहज बोलले होते, बस, बाकी काही नाही. सहज? दी सहज? एवढी मोठी गोष्ट तू सहज कशी बोलू शकतेस? नाही दी, तू नक्की माझ्यापासून काहीतरी लपवतेस. सांग ना, का लपवतेस? दी प्लीज, तुझ्या होणाऱ्या बाळासाठी कौतुकानं स्वप्न रंगवायची गरज नाही असं तू का म्हणालीस? त्यात सांगण्यासारखं काही नाहीये मधुरा. पण मी आता इथनं ऐकल्याशिवाय जाणार नाही. तू प्रत्येक वेळी हट्ट का करतेस ग? तू सांग ना मग मी हट्ट करणार नाही. जीजूंचं काही म्हणणं आहे का? ते तर आनंदात आहे. तसं वाटत तर नाहीये, पण ठीक आहे ना. मग मी त्यांना सरळ जाऊन विचारते ना काय झालंय. नाही, मी विचारते ना काय झालंय ते. मधुरा प्लीज. मग घरात कोणी काही बोललं का? तू सांग ना यार, तू काहीच बोलत नाहीयेस. हे बघ, मी शेवटचं सांगते, सोडून दे हा विषय. दी, मी तुला सरळ सरळ विचारते. कदाचित जन्माला येणारे हे मूल जिजूंचं नाहीच आहे असं संशय येत नाही ना त्यांना? मधुरा, हे बघ, तोंडाला येईल ते बोलत जाऊ नकोस हा. दी, तू कितीही चिडलीस, कितीही रागवलीस, तरी मी नेमकं काय झालंय हे कळल्याशिवाय इथनं जाणार नाही. तुला बाबांची शपथ आहे. कसा झाला कलकत्त्याचा प्रवास? एकदम फर्स्ट क्लास. आणि ते कॉन्ट्रॅक्ट सुद्धा आपल्यालाच मिळेल. ते काय आज एकदम बासुंदी? काय विशेष? एक मिनिट काही विसरतोय का मी? आज माझा नाही वा, शिवराजचा आहे नाही, मग तुझा नाहीच. आज कोणाचे वाढदिवस नाहीये, मग तुमच्या लग्नाचा वाढदिवस नाही, तो सुद्धा नाही. मग मी काही विसरतोय का? म्हणजे नाही, माझ्या खरंच लक्षात येत नाही काही आज विशेष काही. तुम्हाला माहिती असं विशेषात काहीच नाहीये.
पण मी तुम्हाला एक गोड बातमी देणार आहे. अगं मग सांग ना, वाट कसली बघतीयस? आधी तोंड तर गोड करा तुमचं. मी सांगते म्हणून तरी. दादा तुम्ही आजोबा होणार आहात. दादा आनंद झाला ना बातमी ऐकून? अगं तू पानात मीठ नाही ठेवलं, तिकडे मीठ दिसत नाही पुढे. का घेऊन ये. आलेच. ऐकलीस किशोरी, आपली मनू आता आई होणार. आपली एवढीशी मनू आता आई होणार आहे आणि आपण दोघे आजी आजोबा होणार. आतापर्यंत फक्त बाप होण्याचं सुख अनुभवलं मी, आता फक्त आजोबा होणार. ती पटकन सरकला काळ. तुझ्यासाठी थोडासा थांबला असता तर नाही. प्रमोशन मिळालंय तुम्हाला, प्रमोशन मिळालंय. किशोरीबाई तुम्हाला प्रमोशन मिळालंय. आजी होणार तुम्ही. आणि काय आजी होईल? आजीबाई. अहो पण नाही, ते मी काय ऐकायची नाही बघ. बस इथं. आजी बस होई म्हणलं ना यांच्या बघ. अगं ते काय चालायचं नाही बघ. हे बघ, तू पहिल्यांदाच पोटूशी आहेस आणि मी तुझी आजी आहे, किंवा मी जे काय सांगन ते तू ऐकायचं. बाय. मी तुझ्यासाठी समद्या भाजींचं सूप करायला ठेवलंय बघ. ते घ्यायचं म्हणजे पोरग कसं गोर गोर पान आणि गुटगुटीत होतंय बघ. आजी तुम्ही पण ना. अगं मी तरी काय. ही बघ, ही सासू आली तुझी, तिला विचार. ही जेव्हा पोटूशी होती तेव्हा हिचे केवढे लाड केले होते मी. विचार तिला. बाय 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 बाई, लई लाड केले बघ मी तिचे. काही विचारू नका. अगदी लेकराच्या टायमाला तर राणी सारखी ठेवली होती मी तिला, होय की नाही ग? मग अगं ह्या काळात सासून सुने बरोबर अगदी आईसारखं वागायचं असते. पण काय करणार, तुझी सासू थकली आहे ग. म्हातारी झाली ना व. पण तू काय काळजी करू नका. अगं मी आजी सासू आहे ना व तुझी. मी तुझे समजे लाड करन बघ. आजी गुड मॉर्निंग. हा काही जळताय का? नाही ग, मी सूप करायला ठेवले. थांब ग सुंदरे. समद्या भाज्यांचं सूप केलंय, तू बी घे थोडं. चांगलं असतं ते तब्येतीला. आणि हिला पण दे, सुंदरेला. नाही आजी, माझं डाएट सुरू आहे. अगं खाल्ल्यानं काही होत नाही ग. सूप घ्यावं थोडं. पोटातलं दुखणं थांबते. म्हणजे जळजळणं थांबते ग. थांबा पोरियो, बसा तुम्ही, मी सूप घेऊन येते. हा वहिनी, मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. तुमच्या रूम मध्ये येता 1-2 मिनिटं? हो चल ना. चला.
मी आलेच मावशी. हा बोला बाबा. अभिनंदन सत्यजितराव. मी आजच कलकत्त्यावरून आलो आणि अंकितने मला ती गोड बातमी सांगितली मंजिरीबद्दल. आय मीन तुमच्याबद्दल. अभिनंदन. आता बाबा होणार तुम्ही. तुमचंही अभिनंदन आणि धन्यवाद. आता तुम्ही सुद्धा ती बाबा ही हाक ऐकण्याचं सुख अनुभवणार. खरं जगातला फार मोठा खजिना तो. मोठा खजिना आहे. म्हणजे आपण बाहेर जगामध्ये कुठेही असलो, किती चिंतेमध्ये जरी असलो ना, तरी सुद्धा एकदा आपल्या बाळाला आपण कुशीत घेतलं ना की जगातल्या सगळ्या चिंता त्याच्या स्पर्शाने मिटून जातात, विरून जातात. खरंच ही गोड बातमी आता ऐकली ना आणि मी सुद्धा बरीच वर्ष मागे गेलो. हो म्हणजे तुमचा विश्वास नाही बसणार, पण सांगतो, जेव्हा मंजिरीच्या वेळेस ही गोड बातमी मी ऐकली ना, तेव्हा माझ्या खिशामध्ये फक्त 5 रुपये होते. 5 रुपये. तेव्हा मी एका साईटवरती साधा क्लार्क होतो. पण ही बातमी ऐकली आणि मग प्रवासासाठी ठेवलेले ते 5 रुपये होते ना, ते मी खर्च केले पेढ्यांसाठी. ते 5 रुपयांचे पेढे आणले आणि साईटवरती सगळ्यांना वाटून टाकले. आणि मग जेव्हा परत घरी निघालं तेव्हा 12 किलोमीटर अंतर पायी कापलं मी. पण आनंद एवढा मोठा होता ना की काही सेकंदातच ते अंतर पार केल्यासारखं वाटलं मला. खरंच. म्हणजे त्यावेळेस किशोरीने मंजिरीच्या रूपाने मला जे देणं दिलं ना, तेच आज मंजिरीने तुम्हाला दिलेलं देणं. खरंच मी खूप 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 आनंदात आहे. मी म्हणजे आज मी समजू शकतो बाबा. अरे तर मी खूपच बोलतो नाही का. नाही माझ्या लक्षातच आलं नाही सत्यजितराव. म्हणजे मी काय असंच वेळासारखा खूपच बोलत राहिलो. आय एम सॉरी. म्हणजे मी तुमचा खूपच वेळ घेतला. एनिवे पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन आणि तुमच्या बायकोचं अभिनंदन. माझी बायको तुमची मुलगी आहे बाबा. मी असं म्हणतोय की जर तुम्ही मंजिरीला एक फोन केलात तर. अरे हॅलो. हॅलो सत्यजितराव. काय कमाल आहे, ऐकू काय येत नाहीये काय. हॅलो. नेटवर्क खराब. हॅलो. 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 मंजिरी, काय झालं? नेत्रा काय सांगत होती तुला? नेत्रा काय नाही अगं, तिला ना कुठल्या तरी अननोन नंबरवरून फोन येतात आणि म्हणजे कुठल्या तरी स्कीम मध्ये पैसे गुंतवण्यासंदर्भात. तर तिला नाही गुंतवायचे, पण ती लोक बळजबरी करतात. तिला मी म्हणाले तू नाही म्हण, पण ती काय ऐकत नाही. तिला म्हटलं आपण हे आले की त्यांच्याशी बोलूया. असं एवढा मोठा प्रॉब्लेम नाहीये का काही? का विचारतेस तू? नाही, मला आपलं वाटलं काहीतरी मोठा प्रॉब्लेम वगैरे झालाय की काय, म्हणून मी विचारलं. नाही नाही, एवढा मोठा प्रॉब्लेम वगैरे काही नाही. तू नको काळजी कर. कामाचं बोलायचं सोडून हे काय नसतं काहीतरी बोलत राहिलीस. ही अशी जासूसी करत राहिलीस ना,
तर सांगितलेलं कामही होणार नाही. एकदा सोपवलंस ना माझ्यावर, मग शांत राहा. बाय द वे, आजींनी ना एक खूप इंटरेस्टिंग सूप तयार केलंय प्रेग्नंट मंजिरी वहिनींसाठी. आज ना उद्या तुलाही गरज पडेलच ना त्याची. चल टेस्ट करून बघूया कसं झालं. हं? मधुरा, माझा ना विश्वासच बसत नाहीये. सत्यजित एवढी क्रूर अट कशी काय ठेवू शकतो? म्हणजे आईने आपल्या मुलाला 9 महिने आपल्या गर्भात वाढवायचं आणि त्याला जन्म दिल्यावर तिथून निघून जायचं का? मला तर काही सुचेनासच झालंय. मधुरा, मला काय वाटतंय, सत्यजितला अजूनही हेच वाटत असेल की मंजिरी वहिनींनी त्याचा विश्वासघात केलाय. नाही विहंग, जिजूंना अजूनही हा विश्वास आहे की ते मूल त्यांचंच आहे. मला जिजूंशी जाऊन बोलायला हवं. मी बोलणार आहे. नाही मधुरा, त्याच्याशी आत्ता बोलून काही उपयोग व्हायचा नाही. जसं त्याचं त्यालाच पटलं की माझा आणि दादा होळकरचा काही एक संबंध नाहीये, त्याचप्रमाणे त्याची त्यालाच जाणीव व्हायला हवी की मंजिरी वहिनी निर्दोष आहेत. काय बोलतोस तू विहंग? ही जाणीव जर व्हायची असती ना तर ती केव्हाच झाली असती. आता बोलून काही फायदा नाही. मधुरा, आपल्याकडे आता डेडलाईन आहे. सत्यजितचं मूल जन्माला यायच्या आधी मंजिरी वहिनी निर्दोष आहेत असं आपल्याला सिद्ध करता यायला हवंय. चारे 2 घटका बस की. 4 शब्द बोल आयशीशी. अरे वा, आज तुला माझ्याशी बोलायचं म्हणजे कमालच झाली. नाही म्हणजे माझं नशीबच उजळलं म्हणायचं. बोल. चारे, आता दिवाळी जवळ आली आहे आणि दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण आणि आपल्या घरात बी आनंदाची गोष्ट होणार आहे. मग ह्यो आनंद साजरा कराय ना ग. मग आनंदानं बनवल. चला, माझा गौरांग करेल कंदील. आत्याच्या हातची कला घेतली आहे की त्यानं.
तुला एक गोष्ट सांगायची राहून गेली. बाबांचा फोन आला होता आज. अभिनंदन करण्यासाठी. खूप खुश होते. बराच वेळ बोलले माझ्याशी. तुझ्या वेळच्या सगळ्या जुन्या आठवणी निघाल्या. मी म्हटलं त्यांना की तुम्ही स्वतः मंजिरीला फोन करा, तिला बरं वाटेल. नाही करणार ते. माहितीये मला. मनातून कितीही वाटत असलं, कितीही इच्छा असली तरी ते फोन नाही करणार मला. आणि आता जर त्यांनी फोन केला ना, तर ते स्वतःच्या भावना नाही रोखू शकणार. बाबांना खूप चांगलं ओळखते मी. त्यांचं खूप प्रेम आहे माझ्यावर.